तर तुमचा आत्तापर्यंतचा जो काही आता सामाजिक किंवा बसव प्रचाराचा जो काही प्रवास राहिलेला आहे, त्यात तुमचा सर्वात मोठा अनुभव कुठला आहे? तो तुम्हाला वाटेल की ते सांगा? नाही तर वेगळा अनुभव असा नाही तर रोजच आपण अनुभव घेतो की महात्मा बसवण्णांच्या विचाराचा प्रचार प्रसार आणि आचरण करत असताना सगळ्यात मला समाधान याची गोष्ट आहे की सगळ्यात पहिलं बसवण्णाचा जो काही बंडखोरपणा दिसून आला तो स्त्रीला समान न्याय मिळाले पाहिजे तो सुरू झाला. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की बसवण्णाची मोठी बहीण होती. ते सगळे स्टोरीमध्ये मी आता जाणार नाहीये. हं, हं. बसवण्णांनी स्त्रीकडे सन्मानाने पाहण्याचा जो काय आपल्याला संदेश दिला. आता मी बसवण्णाचा अनुयायी म्हणून सांगतो तुम्हाला, की ज्यावेळी बसवण्ण सगळे बसवादी शरण सगळे जे आहेत, त्याच्यामध्ये शेकडो लोकं आहेत बसवण्णाच्या सोबत. हं, हं. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. हजारो लोकं जे इतिहासात कुठेही नाही आहेत, त्यांचं योगदान आहे. त्यामुळे बसवण्णाचं नाव घेताना सुद्धा आपण ते गृहीत धरतो, की बसवण्णासोबत अशी खूप लोकं होती, की ज्यांनी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं बरोबर. आहे. आपल्याला जे जाणून घ्यायचं आहे, की बसव तत्वाचा प्रचार करत असताना किंवा लिंगायत आंदोलनाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना विशेष अनुभव काय? हं, हं. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये जे विश्वगुरू महात्मा बसवण्णाचं चरित्र आपल्याला सांगतं आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मला काय अनुभव आला. तुम्ही विशेष 1-2 म्हणताय, परंतु मी रोज विशेष अनुभव घेतोय. रोज, दिवसभर अवतीभोवती आपण समाजाकडे पाहतो आणि आपल्या प्रतिक्रिया येत असतात. सगळ्यात पहिलं स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्री म्हणजे कोणी दुसरं-तिसरं नाही आहे. आपल्या आईकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, आपल्या पत्नीकडे पाहण्याचा, बहिणीकडे पाहण्याचा आणि ओव्हरऑल आपल्या अवतीभोवती ज्या आपल्या भगिनी काम करत असतात, महिला काम करत असतात. जर तुम्ही लिंगायत कल्चरचा अभ्यास केला, तर आज महाराष्ट्रातले किंवा देशातले आणि जगातले महिलांशी संबंधित जे सगळे प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आपोआप संपतील. एवढा अत्यंत उदात्त विचार आणि एवढा चांगला विचार महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी बसवण्णांनी सांगितलेला आहे, बसवादी शरणांनी सांगितलेला आहे आणि तो आपण वाचला, अभ्यासला आणि थोडंफार आचरणात आणला, तर कुठल्याही स्त्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आमूलाग्र बदलून जातो. आणि मलाही प्रश्न पडतो, माझाच मित्र हं, हं. वेगळ्या अँगलनी पाहतोय, वेगळा विचार करतोय स्त्रियांचा, महिलांचा. मी असा वेगळा विचार का करतोय? त्याचं रिझन आहे, की माझ्या डोक्यामध्ये बसवा फिलॉसॉफी आहे. आणि बसवा फिलॉसॉफी कुठल्याही स्त्रीचा अनादर करायला सांगत नाही, अनादर करूच देत नाहीये. आता हा डेली अनुभव आहे, सर रोज अनुभव येतो, की मी असा का आहे? लिंगायत मूव्हमेंटमध्ये काम करत असताना मी लिंगायत जातीचं काम करतोय असं म्हणत नाहीये. लिंगायत एक मूव्हमेंट आहे आणि त्या मूव्हमेंटचंच आपण काम करतोय. त्यामुळे हे सगळे शब्द आपण जाणीवपूर्वक आम्हीही वापरतोय, आपण समजून घेणं अपेक्षित आहे. दुसरं, माझ्यासाठी कोणीही माझा दुश्मन नाहीये. का ज्यावेळी मी लिंगायत आंदोलनाचा कार्यकर्ता आहे, बसवण्णाचा अनुयायी आहे, त्यांचा विचार मी जर पेरतोय, तर माझ्यासाठी जे काही 18 पगड जाती आहेत, 12 बलुते आहेत, इव्हन सगळ्यात थोडा दुरावा निर्माण झालेला जो मुस्लिम बांधव आहे, तोही माझाच भाऊ आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे, की लिंगायत मूव्हमेंटचं काम करताना किंवा बसव तत्वाचा प्रचार करताना तुमचा विशेष अनुभव काय? विशेष अनुभव हाच आहे, अगदी दंगली होऊन इकडचे 10-20 तिकडचे 10-20 जरी मेले, बळी पडले, तरी जेवढे हिंदू मेल्यानंतर किंवा हिंदू बळी पडल्यानंतर मला दुःख होतं, तेवढेच मुस्लिम बळी पडल्यानंतर दुःख होतं. कारण दोन्ही माझेच आहेत, दोन्ही आपलेच आहेत, आपण एकच आहोत, वेगळं काही नाही आहे. आणि हे लिंगायत आंदोलनाचं हे वैशिष्ट्य आहे आणि हा रोज येणारा अनुभव आहे. असे असंख्य अनुभव आहेत आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं पुढे जाऊन विविध लोक काम करत असतात, कुठली तर त्याच्यामागे मोटिवेशन असते. आमचं मोटिवेशन काय आहे? तर महात्मा बसवण्णांचा गौरव करायचा, गौरव करून त्यांना काय फायदा आहे? त्यांनी त्यांचं जीवित कार्य केलं, आपल्यासमोर एक आदर्श ठेवला, गेले, त्यांच्यासोबत शेकडो लोक शहीद झाले. आज त्यांचा गौरव करून किंवा पुन्हा स्मरण करून फायदा काय? तर निश्चितपणे हे लोकांच्या कल्याणासाठी आहे. रोज सकाळी 5 वाजता उठल्यापासून रात्री 11 वाजतापर्यंत आपण ठीक आहे, सगळेच महापुरुष त्याच्यामध्ये आले. आता बसवण्णाची चर्चा आहे म्हणून आपण बसवण्णा म्हणतोय. सगळे महापुरुष आले. त्या सगळ्या महापुरुषांच्या कार्यकर्त्यांचा जो अनुभव असतो, अनुयायांचा जो अनुभव असतो, तोच माझा अनुभव आहे. सतत आपल्याला आपली मेमरीमध्ये क्लिअर असतं, की आपण जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण धडपड करतोय. ही खूप मोठी भावना आहे आणि सतत सातत्याने आहे. आपण काय पार्ट टाईम नाही आहे हे. सातत्यानं. आता एक जगामध्ये 2 गट कायम आहेत, असणार आहेत. एक शोषणाचं समर्थन करणारा आहे आणि कुणाचंही शोषण होऊ नये. आर्थिक असेल, सामाजिक असेल, कसल्याही प्रकारचं शोषण होऊ नये असं म्हणणारा एक वर्ग आहे. आपण कुठल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय? की कुणावरही अन्याय होऊ नये. बरोबर. कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी आपण तशा प्रकारचा समाज निर्मितीचा आपण प्रयत्न करतोय. त्याची खूप एक नोबल फिलिंग आपल्या मनामध्ये असते, की आम्ही काम कशासाठी करतोय? लिंगायतांना काहीतरी मिळावं, लिंगायतांना एवढ्या सीमित नाहीये. बरोबर. लिंगायतांचे नैसर्गिक न्याय अधिकार ठीक आहे, त्यासाठी आम्ही भांडू. परंतु ते करत असताना मला हे पूर्ण भान आहे,
की आम्ही कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाही. दुसऱ्याचं कोणाचं आम्हाला मिळावा अशी समाज म्हणून सुद्धा, व्यक्तिगत लेवलला समाज म्हणून सुद्धा. त्यामुळं बसवतत्वाचा प्रचार करत असताना, प्रसार करत असताना, त्यानुसार जीवन जगत असताना अत्यंत उदात्त भावना मनामध्ये असते. ठीक आहे, या सकल विश्वाच्या कल्याणासाठी मी खारीचा वाटा उचलण्यामधला मी एक धागा आहे. मी अन्याय करणाऱ्या व्यवस्थेचा समर्थक नाही आहे. अन्याय कमी व्हावा यासाठी जे जे कोणी धडपडत आहेत त्या घटकांचा मी प्रतिनिधी आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये एक आपल्याला खूप आनंदही असतो, समाधानी असतं.